नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय पोलीस शिपाई पदाचा हा 2024 चा पेपर पाहणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये सर्व फक्त आपण गणिताचे प्रश्न घेणार आहोत. तर सुरुवात करूया एक नंबरच्या क्वेश्चन पासून. तर पहा इथे, वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर त्यांचे आजचे वय किती वर्ष आहे? आता हा जो प्रश्न आहे, तर याचे उत्तर आपण ऑप्शन मधूनच काढणार आहोत. तर कसं काढायचं बघा. जे आजचे वय सांगितले त्याचे गुणोत्तर तुम्हाला 7:2 दिलेले आहे. ठीक आहे, आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला हे आजचेच वय दिलेले आहे. तर आपण काय करू, तर कुठल्या ऑप्शनचं गुणोत्तर 7:2 येतं ते चेक करायचं आपल्याला, आणि सोबतच 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर सुद्धा दिलेले आहे, तर त्याच्यामधून 5 वजा करायचे आणि त्याचं गुणोत्तर घेऊ. ते जर 6:1 मिळालं तर असं समजू की तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन पहा, 35:10. ठीक आहे, आता यामध्ये बघा, 35 हे वडिलाचे वय असणार आहे आणि 10 हे मुलाचे, हे आजचे वय. तर याची गुणोत्तर 7:2 मिळते का ते चेक करू. तर गुणोत्तर इथे काढताना इथे तुम्हाला संक्षिप्त रूप द्यावं लागणार आहे. तर अशी संख्या बघा की त्या संख्येने दोघांनाही निशेष भाग जाईल. तर 5 ही संख्या आहे, 5 ने 35 आणि 10 दोघांनाही निशेष भाग जातो. तिथे बघा, 5 दुनी 10 आणि 5 7 35, म्हणजे हे मी तुम्हाला 702, म्हणजेच याला तुम्ही काय लिहू शकता, 7 यास 2. म्हणजे आजचे जे वय आहे त्याच्यानुसार हे जे गुणोत्तर मिळते ते एकदम बरोबर आहे. एक कंडिशन आपण व्हेरीफाय केली. आता दुसरं बघा, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर याच्यामधून आपण काय करू, 5 वजा करू. इथे बघा, आता हे 35 वडिलांचे वय आणि हे मुलाचे, तर याच्यामधून 5 वजा करू. 35 वजा 5 आणि इकडे 10 वजा 5, म्हणजे किती मिळतात, 35 मधून 5 गेल्यानंतर 30 राहतील, 10 मधून 5 गेले तर 5. आता इथे संक्षिप्त रूप द्या. इथे दोघांनाही 5 ने निशेष भाग जातो. तर बघा, इथे 5 1 5, 5 सकम 30, म्हणजे इथे काय मिळते तुम्हाला, 6/1. यालाच तुम्ही काय लिहू शकता, 6 यास 1. म्हणजे बघा, आजचे वय होते तर त्यासाठी गुणोत्तर काय मिळते तुम्हाला, 7:2 मिळते, आणि 5 वर्षापूर्वीच्या वयासाठी सुद्धा काय मिळते, 6:1. म्हणजे ए नंबरचा जो ऑप्शन आहे आपला 35:10 हे करेक्ट आन्सर असणार आहे. तर यामध्ये वडिलाचं वय असेल 35 आणि मुलाचे वय असेल 10. हे झाले त्यांचे आजचे वय. ठीक आहे, तर या पद्धतीने त्याला सोडवायचंय. आता यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. आता हे 3 व्यक्ती आहेत, तर तिघांच्या वयाची बेरीज किती आहे, 77 वर्ष. ठीक आहे, 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती. आता हे आजच्या वयानुसार त्यांची वयाची बेरीज किती सांगितली, 77 वर्ष. राजू अधिक सुनील आणि अरुण यांच्या आजच्या वयाची बेरीज किती सांगितली तुम्हाला, 77 वर्ष सांगितली. पण ते काय, त्यांनी काय विचारलं की 3 वर्षापूर्वीची त्यांची वयाची बेरीज किती असेल. मग मला सांगा, 3 वर्षापूर्वी किती असणार आहे. तर याचे जे काही वय असेल त्याच्यामधून 3 वजा करावं लागतील, याचे वयामध्ये 3 वजा करावं लागतील, आणि याचे सुद्धा. म्हणजे असे तिघांचे किती होतात, 3 1 3, 3 2 6, 3 3 9. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 77 मधून 9 वजा करावं लागतील. बरोबर आहे, कारण प्रत्येकाचे वय 3-3 वर्षांनी कमी होणार आहे, आणि नंतर त्याची बेरीज हीच मिळणार तुम्हाला. याच्यातून तुम्हाला 9 वजा करावं लागतील. 77 वजा 9 हे किती मिळतात तुम्हाला, 68 वर्ष. म्हणजे बघा, 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असायला पाहिजेत मग, 68 वर्ष. उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. आता यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे, तर त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. आता इथे तुम्हाला काय करायचंय, इथे बघा, आता संख्या किती सांगितली, शिक्षक आणि विद्यार्थी यांची संख्या बघा 1040, आणि काय म्हटलं इथे की प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे, एकूण शिक्षकांची संख्या काढायची. अतिशय सोपा प्रश्न आहे. इथे बघा, एकूण संख्या किती आहे आपली, 1040, आणि 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक आहे, म्हणून इथे काय करायचं, अधिक 1 करायचंय आणि या संख्येने याला भागायचंय फक्त. इथे बघा काय मिळते तुम्हाला,
1040 भागेला 16. 16ने जर या संख्येला जर भागलं तर याचं उत्तर मिळतं बघा तुम्हाला 65 शिक्षक. तर एकूण शिक्षक किती असणार आहेत ते 65. तर अशा पद्धतीने सोडवायचे. उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय किती वर्ष असेल? अतिशय सोपा क्वेश्चन आहे. जर चांगलं जर बघितलं तर तुम्ही ऑप्शन मधून सुद्धा उत्तर काढू शकता. ऑप्शन मधून कसं काढायचं ते पण सांगतो आणि दुसरी पद्धत जी आहे त्याच्यानुसार कसं काढायचं ते सुद्धा सांगतो तुम्हाला. इथे बघा काय म्हटलंय, अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. लहान कोण आहे? ब. किती वर्षांनी? 20 वर्षांनी. आणि त्यांच्या वयाची बेरीज किती व्हायला पाहिजे? 30 वर्ष व्हायला पाहिजे. जर तुम्ही चांगलं जर बघितलं ऑप्शन नंबर बी बघा 25. जर समजा तुम्ही अ चे वय जर 25 मानले, अ चे वय 25 मानले तर ब चे किती असणार आहे? तो ब 20 वर्षांनी लहान आहे अपेक्षा, म्हणजेच त्याचे वय किती असणार आहे? 25 वजा 20 म्हणजेच किती? 5 वर्ष असणार आहे. आणि अ चे वय झाले 25 आणि ब चे वय झाले 5. या दोघांची बेरीज किती मिळते तुम्हाला? 30 वर्ष. म्हणजे याचा अर्थ काय की अ चे वय किती असले पाहिजे? 25 वर्ष. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. आता दुसरी पद्धत रेग्युलर. आता दोघांची वय आपल्याला माहित नाही, ते एकाचं वय आपण एक्स मानू, तिथे कोणाचं अ च मानावं लागणार तुम्हाला. का? कारण ब हा अ वरती डिपेंड आहे. ब चे जे काही वय असणार आहे ते अ च्या रिलेशन मध्ये सांगितलं गेलंय, म्हणून आपण अ चे वय काय मानू? समजा अ चे वय एक्स मानले आपण. अ चे वय किती मानले आपण? एक्स मानले. अ चे जर एक्स असेल तर ब चे किती असणार आहे? ब चे काय सांगितलं की 20 वर्षांनी लहान आहे ब एक्स पेक्षा, अ पेक्षा. म्हणजे इथे काय होणार आहे? एक्स वजा 20 हे त्याचं वय असणार आहे. बरोबर आहे. आणि कंडिशन काय सांगितलं की दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. दोघांच्या वयाची बेरीज घेऊ. हे झालं अ चे वय आणि एक्स वजा 20 ही झाली ब चे वय. ही झाली दोघांची बेरीज आणि ती बेरीज मिळते 30 वर्ष. बस याला सोडवा. एक्स अधिक एक्स 2x वजा 20 ला तिकडे घेऊन जा म्हणजे अधिक 20 होतील. 30 अधिक 20 2x बरोबर 30 अधिक 20 50 होतात. ठीक आहे. आता इथे आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून 2 तिकडे भागाकारात जातील. x बरोबर 50/2 आणि याचं उत्तर मिळते तुम्हाला 25. आणि x काय मानले तुम्ही? अ चे वय आलंय बरोबर. दोन्ही उत्तर सारखीच आहेत. ठीक आहे. तशा पद्धतीने तुम्ही त्याला सोडवू शकता. आता यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. वडील एकटे ते काम 30 दिवसात करतात, तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात संपवेल? आता हा जो प्रश्न आहे, तर ज्यावेळेस दोन व्यक्ती असतात काम करण्याआधी त्यावेळेस ते एकत्र येऊन काम करतात, तर अशा वेळेस ते दोघं जण ते काम किती दिवसात पूर्ण करतील अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. पण इथे आपल्याला मुलाचं काढायचंय, पण त्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरत असतो. कुठला? दोघांना एकत्र काम करण्यास लागणारे दिवस काय असतात? बरोबर एक्स गुणिले वाय आणि छेदामध्ये एक्स अधिक वाय. तिच्यात एक्स काय असतो? ते एक्स एका व्यक्तीने केलेले कामाचे दिवस असतात आणि दुसरे वाय दुसऱ्या व्यक्तीसाठी असतो. ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला फक्त काय दिलेलं आहे की वडील ते काम 30 दिवसात पूर्ण करतात. बरोबर आहे. म्हणजे एक्स ची किंमत किती मानणार आपण इथे? 30 दिवस घेणार आहे. बरोबर. आणि दोघं एकत्र जेव्हा काम करतात ते 20 दिवसात, तर ते कुठे लिहायचे? या ठिकाणी. म्हणजे हे कसं बनणार? एकच समीकरणासारखं 20 बरोबर एक्स ची किंमत किती घेतली? 30 आणि वाय ची किंमत इथे आपल्याला काढायची. ठीक आहे. इथे 30 अधिक वाय. आता हे आपल्याला समीकरण सोडवायचे. हा पार्ट इकडे घेऊन येऊ आपण. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला? 20 गुणिला कंसामध्ये 30 अधिक वाय बरोबर इकडे काय? 30 वाय. ठीक आहे. तर 20 ने या कंसाला गुणायचंय. 20 गुणिला 30 किती होतात? 42 6 होतात ते आणि हे 2 शून्य अधिक 20 गुणिला वाय हे 20 वाय होती आणि इकडे 30 वाय. ठीक आहे. आता 20 वायला तिकडे घेऊन जाऊ म्हणजे काय मिळेल आपल्याला?
इथे 600 राहतील, 600 बरोबर 30y, 20y तिकडे गेल्यानंतर वजा होतील, तर हे होतील 20y, 600 बरोबर 30 मधून 20 गेल्यानंतर 10 मिळतील, 10y. शेवटी y ची किंमत आपल्याला काढायची, ते 10 600 ला भागाकाराच्या स्वरूपात जातील, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला 600 भागीला 10. हा शून्य कॅन्सल झाला आणि शेवटी किती मिळणार तुम्हाला 60 दिवस. तर बघा तो मुलगा एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल 60 दिवसामध्ये. तर अशा पद्धतीने याला समीकरणाच्या स्वरूपात घेऊन सोडवायचे. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. आता यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6. 5/6, 7/12, 5/9 यांचा मसावी किती. आता हे सर्व अपूर्णांक दिलेले. ज्यावेळेस तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी काढायला सांगितलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय असतो, अंशाचा मसावी घ्यायचा असतो अंशामध्ये आणि छेदाचा मसावी छेदामध्ये. ठीक आहे. तर इथे बघा अंशामध्ये काय 5, 7, 5, तर याचा मसावी घ्यायचा आहे. मसावी कोणाचा घेणार आहे आपण, 5, 7 आणि 5. मसावी म्हणजे काय, अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने दिलेल्या संख्यांना निशेष भाग जाईल. मग 5, 7, 5 या तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या कुठली, 1. का, कारण हे सर्व मूळ संख्या आहे, काय सर्व मूळ संख्या आहे आणि त्याच्यामुळे या सर्व संख्यांना 1नेच भाग जाणार आहे. ठीक आहे. तर त्यांचा मसावी किती झाला, 1 झाला. आता तुम्हाला छेदाचा लसावी घ्यायचा आहे. छेदामध्ये कोण आहे, 6, 12, 9, 6, 12, 9. आता लसावी म्हणजे काय, अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला दिलेल्या संख्येने निशेष भाग जातो. बघा इथे 6, 12 आणि 9 या तीनही संख्यांनी भाग जाईल अशी कुठली संख्या आहे, तशी 36 ही एक संख्या आहे. बघा 6 ने 36 ला सुद्धा भाग जातो, 12 ने सुद्धा जातो आणि 9 ने सुद्धा जातो. ठीक आहे. यापेक्षा तुम्हाला पुढे नंतर बऱ्याचशा संख्या मिळू शकतात यांनी भाग जाणार आहे, पण आपल्याला लहानात लहान पाहिजे. 36 पेक्षा लहान संख्या तुम्हाला तशी मिळणार नाही. तर हा झाला. इथे बघा अंशाचा मसावी किती, 1, तर तो अंशात लिहायचा आहे आणि छेदाचा लसावी छेदामध्ये 36. तर तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी किती मिळतोय, 1/36. उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर डी. तर या पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी काढायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 7. एका त्रिकोणाच्या बाजू 3/4, 4/5 या प्रमाणात आहेत. त्यांच्या लहान दोन बाजूंची बेरीज 21 सेमी असल्यास मोठ्या बाजूची लांबी किती सेमी असेल. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. बाजूचे प्रमाण दिलेले तुम्हाला, बाजूचे प्रमाण दिलेले काय दिलेले, 3/4, 4/5. ठीक आहे. तीनही बाजू प्रमाणात सांगितले. जर एखाद्या एकच संख्येने जर तिघांना गुणलं तर त्याचं प्रमाण जे आहे तेच राहणार आहे. तर आपण x ने गुणू आणि इथे काय समजू की एक बाजू 3x आहे, दुसरी बाजू 4x आहे आणि तिसरी जी बाजू आहे ती 5x आहे. ठीक आहे. ही पहिली, दुसरी, तिसरी हे तिन्ही बाजू. ठीक आहे. आणि यांनी काय म्हटलंय ते, त्याच्या लहान दोन बाजूंची बेरीज 21 सेमी. लहान कोण आहे, एक 3x आणि एक 4x, यांची बेरीज किती आहे 21 सेमी. तेच करू, 3x अधिक 4x बरोबर 21. याला समीकरणाच्या स्वरूपात मांडायचं फक्त. तर बघा इथे 3x अधिक 4x किती होतात, 7x होतात आणि किती 21. आपल्याला x ची किंमत काढायची, तर काय मिळेल, x बरोबर 7 इकडे भागाकारात जातील, 21/7 म्हणजे x बरोबर किती, 7 7, 7 21. म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला, 3 मिळाली. आणि आपल्याला विचारली मोठी बाजू. मोठी बाजू काय, मोठी बाजू बरोबर मोठी बाजू किती आहे 5x. 5x म्हणून 5 गुणिला x ची किंमत किती आहे 3. x च्या ठिकाणी ठेवा 5 3 15, 15 सेमी. तर मोठी बाजू किती माहिती आपल्याला 15 सेमी. अशा पद्धतीने याला सोडवायचं. ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर असणार. आता यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा. या भागामधलं एक संख्या 45% वाढवली, संख्या कुठली माहित नाही, 45% वाढवली तेव्हा ती 116 होते, तर ती संख्या कोणती. म्हणजे बघा एक अशी संख्या आहे ती 45% वाढवल्यानंतर
116 बनते, तर ती संख्या आपल्याला शोधायची. आता इथे काय करायचं, सरळ सरळ असं समजू हे 100च्या प्रमाणात घेऊनच सोडवायचे. असं समजा ती संख्या एक 100 एक संख्या घेतली आपण आणि 100ला जर 45% जर वाढवलं तुम्ही, 45% जर याची वाढ केली तर ही संख्या काय बनणार आहे, 100चे 45% म्हणजे किती, 45. 100 अधिक 45 किती होणार आहे, 145 ती संख्या बनणार आहे. बरोबर. सेम तसंच असं समजू ती संख्या किती आहे, x आहे आणि या x या संख्येला 45% वाढवलं त्यावेळेस ती किती बनते, 116 बनते. बरोबर. हे झालं त्याचं प्रमाणात. आता आता याला फक्त तिरपा गुणाकार करायचा आणि याला सोडवायचं. तर इथे काय मिळेल तुम्हाला, 100 गुणिला 116, 100 गुणिला 116 बरोबर 125 गुणिला x, 125 गुणिला x. ठीक आहे. तर x बरोबर काय मिळेल, हे 125 याला भागाकारात जातील म्हणजे इथे कसं मिळेल तुम्हाला, 100 गुणिला 116 आणि छेदामध्ये काय असेल, 145. आता याला सोडवणार कसं, इथे बघा इथे 100 आहे अंशामध्ये, छेदामध्ये 145 आहे, तर दोन्ही संख्येने 5 ना भाग जाणार आहे. ठीक आहे. 100ला जर 5 ने भागलं तर इथे तुम्हाला 20 मिळतात आणि 145 ला जर भागलं तर इथे 29 मिळतील. बरोबर आहे. परत बघा इथे संक्षिप्त रूप जाते, 29 एक 29 आणि 29 चोक 116 मिळतात आणि शेवटी x बरोबर काय मिळते, इथे 20 गुणिला 4 आणि x बरोबर 20 गुणिला 4 म्हणजे किती, 80. म्हणजे ती संख्या कुठली असली पाहिजे, 80. उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर बी. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता ते उर्वरित जे काही क्वेश्चन आहेत ते भाग 2 आणि भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे.